हॅलो, सुभाष महाजन. मी माझ्या फन विथ मॅथ या चॅनलमध्ये आपलं स्वागत करीत आहे. आपण या ठिकाणी स्क्वेअरच्या बाबतीत माहिती घेणार आहे. स्क्वेअर मध्ये काय गमती जमती आहेत. आपलं उद्देशच ते फन विथ मॅथ. म्हणजेच काय याच्यामध्ये काही गमती जमती आहेत, काही शॉर्टकट्स आहेत, ते आपण अभ्यासू. आधी सुरुवातीला आपण जे आहे की आपलं रेग्युलर, आपला जो रेग्युलर स्क्वेअर आहे, तो रेग्युलर स्क्वेअर कसा करतो त्याची उदाहरणं घेतली आपण. इथे 5 स्क्वेअर इज इक्वल टू 5 इंटू 5 इंटू 25. नंतर 36 स्क्वेअर इज इक्वल टू 36 इंटू 36 इज इक्वल टू 1296. म्हणजे या ठिकाणी आपण काय करतो, 36 है ना, 36 इंटू 36 करतो आणि मग नंतर गुणाकार करतो, है ना. अशा पद्धतीने मग तो आपल्याला लॉंग प्रोसेस असते आणि आपल्याला उदाहरण सोडवायचं. आपल्याला स्क्वेअर करा कोणी विचारलं नाहीये. आपल्याला स्क्वेअर, आता समजा एरिया ऑफ सर्कल काढायचं, आपल्याला त्यावेळेला स्क्वेअरची गरज असते. आर स्क्वेअर करावा लागतो. मग अशा वेळेला आपल्याला काही आहे. आता या ठिकाणी आपण पाहू 2 डिजिट नंबर, है ना. 2 डिजिट नंबरचे स्क्वेअर कसे करायचे आपल्याला शॉर्ट मध्ये करायचे आहे. तर पहा, एक उदाहरण घेतलं आपण 36, है ना. आता 36 मध्ये दोन संख्या, एक 3 आणि दुसरी 6, है ना. याच्यामध्ये पाहता मी काय केलेलं आहे, हा 3 आणि मग त्याचा स्क्वेअर लिहिलेला आहे. नंतर 3 आणि 6 हे जे आहे यांच्या मल्टिप्लिकेशनची 2 टाइम्स घेतलेली आहे आणि नंतर हा 6चा स्क्वेअर केलेला आहे, रे बा. आणि मग नंतर इथे 2 झिरो लिहायचे पहिल्या रो मध्ये, त्याच्या खाली एक झिरो लिहायचा आणि मग नंतर हा 3चा स्क्वेअर केला आपण 9, याचं मल्टिप्लिकेशन केलं, है ना. 2 3 जा 6, 6 जा 36 आणि 6चा स्क्वेअर या ठिकाणी लिहिला. याची ऍडिशन केली आपण. ऍडिशन मध्ये केल्यानंतर 6 आणि 3 9 आणि 9 प्लस 3 12, है ना. म्हणजे हा आपल्याला या ठिकाणी पूर्ण स्क्वेअर मिळाला. कशाचा? 36चा, है ना. तसा दुसरं एक्झाम्पल घेऊ. मग आता आपण थोडस इथे पहा, 72 मध्ये हा 7 आणि दुसरा पार्ट आहे 2, 7चा स्क्वेअर. नंतर पहा इथे 7 आणि 2 यांच्या मल्टिप्लिकेशनची 2 टाइम्स घेतली आणि नंतर उरलाय 2 स्क्वेअर. 2 झिरो लिहिले, त्याच्या खाली एक झिरो घेतला आणि मग नंतर 7चा स्क्वेअर 49, यांचा गुणाकार केला. 2 7 जा 14, 2 जा 28 आणि 2चा स्क्वेअर घेतला आपण 4. याची ऍडिशन केली, 4 8 9 आणि 2 11 कॅरी 1 5, है ना. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला त्याचा स्क्वेअर मिळाला, है ना. आता आपण पुढचं एक्झाम्पल, त्याच्यामध्ये 3 डिजिट नंबर घेतले. याचे पण आपण काय केलं की आता टू पार्ट केले, काय म्हणजे हा पूर्ण 12 घेतला आणि नंतर हा 6, है ना. म्हणजे त्याला 2 याच्यामध्ये विभाग केला आपण. हा 12चा स्क्वेअर करायचा. नंतर पुढच्या याच्यामध्ये 12 इंटू 6 त्याची 2 टाइम्स आणि मग नंतर आपल्याला हा 6चा स्क्वेअर. मग पहा 12चा स्क्वेअर आला हा 144. नंतर इथे मल्टिप्लिकेशन केलं आपण, 12 टू जा 24, 6 जा 144 त्याचं मल्टिप्लिकेशन येतं. नंतर 6चा स्क्वेअर केला, हा 36 येतो, है ना. यांच्यामध्ये मग आपण ऍडिशन केली, 6 7 4 आणि 4 8 1 4 आणि 1 5 आणि हा 1, है ना. हा पण आपल्याला आता त्याचा स्क्वेअर मिळाला, है ना. सेम. आता नंतर काही संख्या अशा आहेत की ज्यांचे स्क्वेअर आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने करता, की ज्या संख्येच्या युनिट प्लेस मध्ये 1 नाही, है ना. युनिट प्लेस म्हणजे काय? शेवटचा नंबर आहे की नाही. त्या संख्येची शेवटची संख्या 1 असायला पाहिजे, है ना. अशा पद्धतीने या ठिकाणी त्याला म्हणजे हा 1 31 मध्ये, हा 51 मध्ये, नंतर हा 121 मध्ये आणि 15
ते 151 मध्ये हा शेवटी 1 अशा पद्धतीने आता 1 आला तर त्याच्यामध्ये आपल्याला नेमकं काय करायचं है ना. हा शेवटी सर्वात आधी 1 या इथे 1 चा स्क्वेअर केला मी, नंतर 3 या संख्येची 2 टाइम्स केली, 3 मल्टिप्लाय बाय 2, नंतर 3 चा स्क्वेअर आणि जर याचा कॅरी असेल तर या ठिकाणी यायचं म्हणजे 3 स्क्वेअर प्लस 6. मग आता पहा इथे 1 स्क्वेअर 1, 3 टू चा 6 कॅरी आला नाही आणि 3 चा स्क्वेअर केला तर 9, म्हणजे ही संख्या आपल्याला 31 चा स्क्वेअर मिळाला. सेम याच पद्धतीने जर आपण केलं तर इथे 51 चा स्क्वेअर करताना इथे 1 स्क्वेअर 5 into 2 त्याला आणि 5 चा स्क्वेअर आणि कॅरी. आता पहा इथे 1 चा स्क्वेअर 1, 5 टू चा 10 है ना. 10 केल्यानंतर हा इथे 1 कॅरी घेतला आपण, 5 चा स्क्वेअर 25 आणि हा 126 म्हणजे 2601. हा 51 चा स्क्वेअर आपल्याला सहज आणि इझी मिळतो. अशा पद्धतीने थोडस नंतर पुढची संख्या घेतली आपण, आता समजा 3 डिजिट मध्ये घेतली आता तर इथे 1 चा स्क्वेअर मिळाला आपल्याला इथे, नंतर 12 into 2 झाला आणि इथे 12 चा स्क्वेअर आणि प्लस कॅरी. आता इथे 1 चा स्क्वेअर 1, नंतर 12 टू चा 24 होतात, हा 4 आणि कॅरी घेतला आपण 2. तसंच मग आता या ठिकाणी जे आहे 12 चा स्क्वेअर केला आपण तर 144 आणि 2 146 म्हणजे 14,000 आणि 641 हा त्याचा स्क्वेअर आपल्याला अशा पद्धतीने मिळाला. नंतर 51 संख्या घेतली आपण तर त्याचप्रमाणे सिमिलरली हा 1 चा स्क्वेअर 15 मल्टिप्लाय बाय 2 आणि इथे 15 चा स्क्वेअर प्लस 3 म्हणजे कॅरी है ना. इथे 1 चा स्क्वेअर मिळाला आपल्याला 1, 15 टू चा 30 आणि हा कॅरी घेतला आपण 3, 15 चा स्क्वेअर आहे 225 आणि 3 228 म्हणजे 22,801. अशा पद्धतीने याचा आपल्याला स्क्वेअर मिळतो. सिमिलरली तर तसंच आपण पाहिलं ज्याच्या युनिट प्लेसला 5 आहे अशा संख्यांचे स्क्वेअर जर आपल्याला पाहिजे असतील तर त्याच्यासाठी पण पाहिजे ही संख्या आहे 5 चा स्क्वेअर. इथे 5 स्क्वेअर घेतला, नंतर 3 2 आणि त्याची कॉन्सिक्युटिव्ह नंबर आहे 3 है ना, म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 3 असं केलं. मग इथे 5 चा स्क्वेअर 25 टू 3 चा 6 म्हणजे 625 हा त्याचा स्क्वेअर झाला. तसाच आता 85 चा स्क्वेअर केल्यानंतर हा 5 चा स्क्वेअर आणि 8 ची कॉन्सिक्युटिव्ह आहे 9 म्हणजे 8 मल्टिप्लाय बाय 9 है ना. मग 5 चा स्क्वेअर 25 आणि हा 8 9 चा 72 म्हणजे 2022 हा 85 चा स्क्वेअर झाला. नंतर समजा आता मोठी संख्या घेतली आपण थोडीशी, इथे 5 चा स्क्वेअर घेतला, नंतर ही संख्या राहिली आपली त्याची 13 ची कॉन्सिक्युटिव्ह 14, 13 आणि 14 यांचं मल्टिप्लिकेशन केलं आपण तर पहा इथे 5 चा स्क्वेअर घेतला 25 आणि यांचं मल्टिप्लिकेशन केलं आपण 14 3 चा 42 कॅरी 4 आणि 14 1 चा 14 आणि 4
18 म्हणजे 18,225 अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला हे स्क्वेअर करता येतात है ना. आता नंतर पाहता की मला एखाद्या संख्येचा स्क्वेअर माहिती आहे है ना. इफ वी नो द स्क्वेअर ऑफ एनी नंबर फाइंड द स्क्वेअर ऑफ कॉन्सिक्युटिव्ह नंबर. तर पहा समजा मला या ठिकाणी 24 चा स्क्वेअर माहिती आहे है ना. 24 चा स्क्वेअर काय आहे 576. तर मी 25 चा स्क्वेअर काढताना 24 चा स्क्वेअर केला, 24 ला 2 ने मल्टिप्लाय केलं आणि त्याच्यात +1 ऍड केला म्हणजे 576 हा 24 चा स्क्वेअर. हे मल्टिप्लिकेशन केलं 48 आणि हा +1 है ना. म्हणजे मग याच्यामध्ये जर टोटल ऍडिशन केली आपण तर आपल्याला 625. आता 25 चा स्क्वेअर मिळाला मला तर 26 चा स्क्वेअर करता येईल. म्हणजे मी काय केलं 25 चा स्क्वेअर लिहिला, 25 ला 2 ने मल्टिप्लाय केलं, 2 ने मल्टिप्लाय केलं है ना. आणि मग नंतर त्याच्यात 1 ऍड केला. त्याला हा 25 चा स्क्वेअर 625, 25 टू चा 50 आणि +1 है ना. याच्यामध्ये जर आपण ऍडिशन केली तर ती मिळाली आपल्याला 676. असं याच्याप्रमाणे आपण स्क्वेअर मध्ये अशा शॉर्टकट्स मध्ये लगेच आपण हे करू शकतो. आणि आता बऱ्याच वेळेला आपल्याला स्क्वेअर आपण लिहून ठेवूवा हे करूवा आपण लिहून ठेवतो पण ते लिहिताना आपल्याला सगळं करा किंवा कॅल्क्युलेटर सुद्धा गुणाकार करा लिहा. त्यासाठी एक तुम्हाला अजून एक ट्रिक सांगणार आहे की मला एका कागदावर जर 1 to 100 पर्यंतचे स्क्वेअर लिहून ठेवायचे आहे तर त्यासाठी काय करायचं, कोणत्या क्ल्यू आहेत आणि आपण पटापट कसे लिहू शकू हे आपण पुढच्या व्हिडिओत पाहू. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.